हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण ॲक्च्युली आजचा प्लॅन असा आहे की आम्ही थोडंसं बाहेर आउटिंग म्हणजे फिरायला चाललो असो, देवदर्शन म्हणा किंवा असं तसं असं फिरण्यासाठी बाहेर जात आहे. तर आजचा ब्लॉग हा मराठीमध्ये असणार आहे कारण मी शक्यतो माझे ब्लॉग सगळे हिंदीमध्ये असतात. कारण बऱ्याच दिवसापासून मी ॲक्टिव्ह नव्हतो, तर मी आता विचार केला की आता मराठीमधून ब्लॉग बनवू आणि आपण टाकतो. कारण मी माझे पहिलेचे जे व्हिडिओ होते ते माझे ॲक्च्युली रिव्ह्यू वगैरे असे होते, कार वगैरे. तर आता विचार केला की आता थोडंसं ब्लॉगिंगही करावं. तर माहीत नाही ब्लॉगिंग माझं कसं होईल, तुम्ही मला सांगा काय सुधारणा करते. तर चला, आता प्लॅन असा आहे. तर सगळ्यांचं काय झालेलं आहे का आवरून. तर अजून इथे नमूचे आमचे कपडे आहेत, तर अजून हे पॅकिंग केलेलं नाही आहे. तर आमच्या मातोश्री बघा हे, कारण जाताना देवाची पूजा करून निघणं हे. आणि हे बघा स्वरा, हे बघा आमचा नमू. कुठे चालला तू? गावी चालला? ओके ओके, चला चला चला. आवर. अजून त्याला फ्रेश केलेलं नाहीये, पण ऍक्च्युली चाललेलं आहे, सगळं पॅकिंग वगैरे झालेलं आहे. फिर चलते. कशासाठी एक्साइटेड आहे? गावाला. आज कशा क्रिसमसच्या सुट्टी आहे ते ना, आपलं मस्त छान आहे. वाव, 10 days. पण आपण 9 days नाही येणार आहे. हो का? कारण की एक दिवस तर चला, आता प्लॅन असा आहे. तर सगळं आम्ही पॅकिंग केलेलं आहे. तर सर्व जर खाली गेलेले आहेत तर पहिली बाहेर घेतली करतो. आता ही मेन लाईट. तर पॅकिंग झालेलं आहे, हे बघा गाडीमध्ये पॅकिंग करून ठेवलेलं आहे. तर आपण निघूया. चला निघूया, गाडी आपण आता बाहेर काढू आणि प्रवासाला सुरुवात करूया. एकदम मस्त छान असा प्रवास करूया. थोडंसं फ्रेश वाटते, कारण रात्री झोप पण चांगली झालेली आहे. तर बघूया मग कसा प्रवास होतोय आपला. आणि ओके, चला निघूया. निघायचं आहे आपल्याला. पहाटेचे 5:30 वाजून, तर बघताय 35 मिनिट झालेले आहेत. तर निघूया. रूट गणपती बाप्पा. स्पीडोमीटर पूर्ण मी रिसेट केलेलं आहे. तर आपलं किती किलोमीटर रनिंग झालेलं आहे त्याच्यावरती आपल्याला लक्षात येईल. कारण खूप थंड आहे पुण्यामध्ये. तर सकाळी लोकांची आता रहदारी पण सुरू होईल, कारण आता क्रिसमस असल्यामुळे बऱ्याच लोकांना सुट्ट्या करतात. तर अशा पद्धतीने आम्ही प्लॅन केलेला आहे. बघा आमची स्वरा किती एक्साइटेड झालेली आहे. तिला एवढी एक्साइटमेंट ना. होय स्वरा. तर हे आहे आळंदी. तर आळंदीमधून आता राईट घ्यायचं आहे इकडे समोर. तर इकडे राईट, आणि इकडे गेले की तुम्हाला आळंदी लागेल. आता कसा कुठून आपण शॉर्टकट थोडंसं घ्यायचं आहे आणि डायरेक्ट सोलापूर हायवेला आपण लागणार आहे. सकाळचे 6:30. तर आपण 5:30ला निघालो होतो. तर अजून सूर्याचा पत्ता नाहीये. असं वाटतं की सूर्य बहुतेक अजून उठलेला दिसत नाहीये. बरोबर आहे की नाही? बर, असं झालंय का? 8-9ला उठणाऱ्या माणसाला सूर्याचं दर्शन कधी घडावं? असं थोडीच आहे. रोज उठतो आम्ही सकाळी जिमसाठी. आज तरी खूपच अंधार वाटतोय, कारण सूर्यास्त हा अजून झालेलाच नाहीये. कारण अजून असं वाटतं की अंधार आहे, आम्ही रात्रीचाच प्रवास करतोय. तर ठीक आहे, सकाळची मॉर्निंगची हवा एकदम मस्त आणि एकदम थंड, प्रवासाला आपल्याला मस्त वाटतंय. ओके, तर आपण आलेलो आहे सोलापूर हायवेला. तर हे बघा सोलापूर हायवे समोरूनच आहे. आपण सोलापूर हायवेला टच होऊन आता लेफ्ट घेतल्यानंतर आपण सोलापुरातून राईटला घेतलं की आपण पुणे हडपसर. तर असा रूट आहे. तर अशा पद्धतीने आपण इकडे सोलापूरला टर्न घेतलेला आहे. तर आपण हायवे लावलं तर आता काही टेन्शन नाही आहे. सिटीमध्ये कसं एवढे रस्ते, थोडेसे खड्डे वगैरे असतात, तर त्याच्यामुळं थोडासा वेळ लागतो सिटीमधून बाहेर पडायला. तर आता आम्ही निघालेलो आहे. तर हायवे हा सोलापूरला ऑलमोस्ट आपल्याला मला वाटते की अंदाजे आपल्याला एक 280 किलोमीटर वगैरे असेल इथून. तर पोचू आपण एक 4-5 तासामध्ये. जसं काय लागेल तो वेळ, थोडंसं आरामात जाणार आहे आपण, काही घाई करणार नाही. हायवे आहे आता सुरुवात झालेली आहे. तर हा आहे पहिला टोल. हा जो टोल नाका आहे ना, हा पूर्वी आम्ही टोल घेत होते, पण आता टोल नाही आहे. त्यासाठी हा टोल नाका बंद केलेला आहे. तर सूर्याने आपल्याला दर्शन दिले. तर सध्या 7:15 वाजले. तर आपण ऑलमोस्ट 65 किलोमीटर आलेला आहे. टोल नाका लागलेला आहे बघा. मी होता चालू, पण आता सध्या तो बंद झालेला आहे, पूर्णपणे बंद आहे. कारण हा टोल बंद केलेला आहे, कारण हा टोल बऱ्याच दिवसापासून बंद आहे. तर अशा प्रकारे लोक सकाळी हार वगैरे घेऊन थांबलेले असतात. त्यांचा एक बिझनेस म्हणू शकतो आपण. आता सोलापूर एक्सप्रेस हायवेवरून आपण निघत आहे. तर सोलापूर बघितलं तर 205 किलोमीटर दाखवते. हे बघा या साईडला
205 किलोमीटर सोलापूर आहे. तर सोलापूरमधून जाणार होतो पंढरपूरला, पण प्रॉब्लेम काय झाला की आज आहे एकादशी. एकादशीमुळे खूप गर्दी असते आणि आमच्याकडे लहान बाळ आहे, तर नमू आणि स्वरा, त्यांच्यामुळे त्यांना खूप गर्दीमध्ये पॉसिबल नाही आहे. कारण पंढरपूरला एकादशीच्या वेळी खूप गर्दी असते, म्हणजे दर्शनासाठी खूप बघते, त्यामुळे गर्दी खूप वाढली असते. त्याच्यामुळे आम्ही असं थोडंसं प्लॅनमध्ये चेंज केला. तर पहिला सोलापूरमध्ये जाऊन सोलापूरमधून तुळजापूरला जायचं, तुळजापूरमधून नंतर गेल्यानंतर आपण नेक्स्ट प्लॅन जो आहे तो नेक्स्ट प्लॅन करणार आहे. तर असणार आहे आणि तुम्हाला जर जायचं झालं असेल तर काय रूट असणार आहे ह्या गोष्टीचा पूर्ण अंदाज तुम्ही घेऊ शकता. तर सूर्य बघा आता थोडा खूपच असा मोठा एकदम ब्राईट होत चाललेला आहे. असं ट्रॅफिक आज जास्त वाटत आहे. स्वरा, कुठं चाललोय आपण? सोलापूरवरून कुठं जाणार आहे? अरे वा, तुला माहिती आहे म्हणजे सगळं आपलं आजचं नियोजन प्लॅन सगळं तुला माहिती आहे बरोबर? सोलापूर हायवेवरती आपल्याला पहिला टोल प्लाझा लागतोय, पाटस टोल नाका आहे हा, पाटस. टोल नाक्यावरती अशी थोडी गर्दी आहे, फास्टॅगची इथं आहे. तर मला वाटत नाही आपलं स्कॅन होईल, त्यांना मॅन्युअल स्कॅन करायला लागेल कारण काहीतरी प्रॉब्लेम आहे फास्टॅगमध्ये. पण बॅलन्स आहे, बॅलन्स ठेवलेला आहे मी. तर बघूया मग आपण स्कॅन होतं का नाही होतं हे चेक करू. जर नाही झालं तर त्यांना मॅन्युअली करायला सांगू आपण. आपलं आहे 90 रुपयेचं आहे, 90 रुपये. स्कॅन होणं थोडंसं कठीण आहे. झालेलं आहे. तरी आता ब्रेक घ्यायचं आहे, चहा फ्रेश होऊन. आता ऑलमोस्ट आपण 91 किलोमीटर्स आपली गाडी रनिंग केलेली आहे घरापासून. नाश्ता करायचा आहे का तुला? बरं, तर सर्वाला नाश्ता करायचा आहे. तर नाश्त्यासाठी आम्ही कुठेतरी थांबू. नमो आमचा बघा, नमो काय करतोय? नमो मॉर्निंगचा सूर्य बघू शकता हे बघा, तर खूपच असा ब्राईटमध्ये झालेला आहे. तर सध्या आपण 107 किलोमीटर आलो आहे. तर पाहू शकता हायवे. 6 इयर्स कंप्लीट झाले आहेत, तरीसुद्धा आपली गाडी जर 20.6 बोलतो ना की किलोमीटर पर लिटरला ॲव्हरेज अजून देतो. हे आहे आपले बलेनो. तर आपण सोलापूर हायवेला थांबलो आहे. हे बघा, सोलापूर हायवेवरून एकदम अशा ट्रक्स वगैरे. तर बघा हायवे खूप भारी आहे. तर निघूया आता कुठेतरी जाऊन नाश्ता ब्रेकफास्ट वगैरे करायचा प्लॅन आहे. तर देशपांडे हॉटेलमध्ये, देशपांडे व्हेज. आता इथे नाश्ता करणार आहे आम्ही. तर चला जाऊया. स्वरा, नाश्ता करायचा ना? खूप पार्किंग नाही आहे, तर बघू आपण इथे पार्किंग करू आणि जाऊया आतमध्ये. देशपांडे हॉटेलमध्ये आपण नाश्ता करायचा. नमो, नाश्ता करायचा? ए बळ्या, नाश्ता करायचा? अरे वा, अरे स्माइली, नाश्ता. भूक लागली, भूक लागली. बघा किती खूप गर्दी असते, किती पार्किंगमध्ये गाड्या लागल्या बघा. तर हे खूपच फेमस असं एक सोलापूर हायवेवरती तुम्हाला इंदापूरच्या थोडंसं जवळपास आल्यानंतर किंवा पुढे आल्यानंतर तुम्हाला हे हॉटेल लागतं. तर ह्या हॉटेलमध्ये तुम्हाला प्रत्येक नाश्ता वगैरे सगळं व्हेज खूप छान मिळतं तुम्हाला. तर चला जाऊया आतमध्ये. तर आल्या आल्या तुम्हाला एक विठ्ठलाची मूर्ती अशी दिसते, खूप मस्त असा व्ह्यू कॅरी केलेला आहे. स्वरा, काय घेतली? बॅग घेतली का? मम्मीला हेल्प करते का? हा, फाउंटेन आहे ते पण बंद आहे. हो, फिश आहे स्वरा. हो का आतमध्ये? हो, फिश दिसते का? गार्डन पण आहे इथं लहान मुलांना खेळायसाठी. और खादी भंडार देशपांडे. इथं म्हणजे छोटे मोठे असे दुकानं पण तुम्हाला मिळतील. काही लागलं असेल फ्रूट्स घेऊ शकता तुम्ही. हे बघा, लहान मुलांना खेळण्यासाठी हे हॉटेल आहे. इकडे पण आहे. इकडे काय ना जगह आहे क्या इधर? पॅक आहे सगळं. चला तिकडे बघू. त्यामध्ये इकडे फुल पॅक भरलेलं आहे. तर आपण इकडे चेक करूया. तर एखादं आपल्याला मिळते का फ्रीवाला. तर हे बघा, इथं अशा प्रकारचे हे नाश्ता वगैरे मिळतात. हे बिलिंग काउंटर आहे.
खूप गर्दी आहे आणि वेटिंग आहे इथे, तर त्याच्यामुळं बघू शकता वेटिंगला लोक किती थांबले. एक पूर्ण वेटिंग आहे. आपल्याला जागा मिळालेली आहे. हे बघा काय पावभाजी नाहीये पिल्लू इथं, नाहीये इथं बघ. पाव दिसतात की, पण पावभाजी असणं असं काही शक्य गरजेचं आहे का? बापरे, बरेच आयटम आहे त्याच्यामध्ये. बटाटा आहे, तुम्ही एकदा बघू शकता, कधी आले तर तुमच्या उपयोगाला येतील शक्यतो. पाहिजे पावभाजी मिळते का नाही माहित नाही पिलो, विचारून बघू. काय मिळालं नाही सोरा तुला? पावभाजी मिळाली तर किती सॅड झाली. अरे रे 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 रे, नम्मू हसतोय बघ, नम्मूला भारी वाटते. स्वराने आपल्याला इडली वडा सांगितलाय, इकडे मेदू वडा, पुरी भाजी, आणि मी सांगितलेला आहे मसाला डोसा. स्वराची पहिली ऑर्डर आलेली आहे, इडली सॅड आहे बघा. तिला नाही आवडली. स्वरा बघा वेट पण करत नाहीये. आलेलं आहे जर बिल बघूया किती, 404 रुपये झालेलं आहे. देशपांडे स्पेशल पावभाजी. इथं गुगल पे करणार आहे. नाश्ता आता निघायचा आहे. इथं खेळू लागले. अरे बापरे, तो त्यामुळे रडत होता वाटतं. हा बापरे, झोपला. पूर्ण नाही इथं आहे का? बोललं मालक नाही येत आता, काय फ्री वाटलं. काय पाहिजे तुला सोरा? फिश चॉकलेट्स. तर सर्वांनी मस्त असा नाश्ता केला आणि नाश्ता करून आम्ही परत गाडीकडे आलो आणि गाडीमध्ये आम्ही आता सोलापूर ते तुळजापूर जाण्यासाठी आम्ही प्रवास स्टार्ट केलेला आहे. हायवेचं काम चालू आहे, तर त्याच्यामुळे थोडंसं ट्रॅफिक इथे जाम होत आहे. तर हायवेचं काम झाल्यानंतर तर एकदम रस्ता व्यवस्थित होऊन जाईल. इथे सारावाडी टोल प्लाझा ते दाखव. तर कार जीपसाठी 90 रुपये आहे आणि बाकीचे पैसे स्कॅनिंग होत नाही. हे बघा, स्कॅनिंग जर नसेल ना तर ते ॲक्च्युली एक मशीन वापरतात, त्याच्याप्रमाणे ते स्कॅन होतं. हे आहे उजनी धरण. खूप मोठं धरण आहे. माहीत नाही उजनीच असावं असं वाटतंय, पण उजनीच आहे ऐकायचं आहे ना. उजनी आहे ना का उजनी? तर उजनी धरणामधून आहे ना पूर्ण सोलापूर जिल्ह्याला पाणी पुरवलं जातं, कारण खूप मोठं धरण आहे. चला आता लवकर जायचं आहे. आमची सासूबाई पण येऊ लागल्या. बघू शकता खूपच पहिल्यांदा मला तर सोलापूर हायवेला ट्रॅफिक लागलेलं आहे. आजपर्यंत मी जेवढंही वेळा सोलापूरला गेलो पण एकदाही ट्रॅफिक मला लागलं नव्हतं. पण माहीत नाही काहीतरी रस्त्याचं काम चालू असेल या काहीतरी ॲक्सिडेंट झाला असेल, काहीतरी असेल. तर आपण बघूया पुढे गेल्यानंतर. आता किती वेळ लागेल काय माहीत नाही. खूप हळूहळू मागे जास्त नको घेऊ. अडकली त्याची गाडी, घासली गाडी आहे ना. मग काय, पण किती कोपऱ्यातून घेऊन चाललाय तो, किती ह्याच्यातून. डंपरवाले. ओ शिट 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 शिट, कोण चिटकून आहे बघा ना. ट्रॅफिक जाम झाले आणि ते ट्रॅफिक जाम होत असताना पाठी मी काय झालं माहिती आहे का, तो जो बलेनोवाला होता जो नवीन, त्याने काय केली की त्या जे टँकर होतं ना, टँकरच्या साईडने गाडी काढायचा प्रयत्न केला त्याने, पण त्या टँकरवाल्याने काही त्याला साईड दिली नाही आणि त्याने तशीच घासली गाडी. तर त्याच्यामुळे ते घासल्यामुळे पूर्ण गाडी का ती नवीन कोरी गाडी होती बलेनो, जी आता 2023 मध्ये तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला असेल बलेनो 2023चा मी व्हिडिओ पण बनवला आहे, तर तुम्ही ती बघू शकता. तर त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल ती गाडी किती मस्त होती. आणि बरोबर ते त्या टँकरच्या साईडने घेताना त्या बरोबर टँकरवाल्याने त्याला साईड दिली नाही, तो घासला आणि बरोबर दरवाजा वगैरे गाडी अडकून बसली. तर हे छोटा मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे. हे बघा, हा तिसरा टोल गेट लागलेला आहे आपल्याला. 4 जीप 70 रुपये आहे. ओके, तरी आपला टोल स्कॅनर चालतंय का? जर नाही चाललं तर आपल्याला त्यांना मॅन्युअली स्कॅन करायला सांगा. आपण ऑलमोस्ट 207 किलोमीटर आलेलो आहे घरापासून. तर अजून पोचायला कमीत कमी 70 किलोमीटर तर आहे. तर 70 किलोमीटरमध्ये माहीत नाही आता अजून एक टोल लागेल न लागेल, तर बघू आपण. तर 4था टोल लागलेला आहे.
70 रुपयाचा टोल लागलेला आहे साठी. तर आम्हाला इथून जायचं आहे. हे बघा लेफ्ट साईडला आहे सोलापूर. तर लेफ्ट साईडचं इंडिकेटर लावलेलं आहे आपण. तर चाललेलो आहे असं. तर आपण सोलापूरमध्ये इकडे गेले की आपण लेफ्टला तुळजापूर. तर हे एंट्रन्स आहे बघा. आपल्या महाराजांचा स्टॅच्यू आहे इथं. हे बघा मोहतरमा कुठून कुठं जायचं आणि कुठून कुठं चालली बघा. बघा कुठून कुठं टर्न मारते बघा. पूर्ण असं रस्ता दाखवून देते म्हणजे कुठून कुठून रस्ते कसे कसे आलेले आहेत. तर पूर्ण असं राऊंड इकडून पण घे लेफ्ट साईडला. तर असे रस्ते कनेक्टेड आहेत म्हणजे एकूण 7 रस्ते कनेक्टेड आहेत. त्याच्यामुळं हे सोलापूरमधला हा फेमस चौक आहे त्याला आपण 7 रस्ता असं म्हणतात. तर या रस्त्यामधून जर बघितलं ना तुम्हाला चारी बाजूने जर बघितलं तर तुम्हाला रस्ते दिसतील. कारण इकडून तिकडे तिकडून इकडे फक्त कनेक्टेड आहेत. तर त्याच्यामुळं हा रस्ता आहे. हा चौक आहे 7 रस्ता चौक. सासूबाई येत आहेत मेन म्हणजे. तर सासूबाईंसाठी आम्हाला थांबायचं आहे. तोपर्यंत आम्ही आराम पण करतो. आल्यानंतर मग निघू आम्ही. हे बघा कंबर तलाव आहे. कंबर तलाव हे बघा साप हे बघा आहे का आपल्या नातात आहेत. त्यांचं काही घेणं देणं नाही त्यांना. पाठीमाग काय आहे कोण आले काय नाही आपलं चाललंय निवांत आपलं चाललंय. हे बघा कंबर तलाव आहे. तसे छोट्या मोठ्या बोटी असतात सोलापूरमध्ये. तर बघू बघा इथून लेफ्ट साईडला कारण आमच्या थोरल्या मोठ्या मेहुणींचं घर इथं आहे. तर ते हॉस्पिटल हे बघा राघवेंद्र हॉस्पिटल. इथं आमच्या नमचा जन्म झालाय. तर बघू शकता आमच्या मॅडम आहेत का आल्या. मेहुणी साहेब आल्या आमच्या आल्या बघा एकदम डॉक्टरच्या वेशामध्ये. अरे बापरे आल्या 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 बघा. नम्मूला आहे का नम्मूला आहे का. अरे बापरे मऊला काय आता 1 वर्षानंतर भेटल्यासारखं करते. मऊचा मोबाईल बघा. मोबाईल कुठला घेतला OnePlus असं आहे आमच्या. वाट बघून आम्हाला तोंडाला फेस आला. गाडी आम्ही या 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 हा मग या या या. तर सर्वजण आल्यानंतर आम्ही फ्रेश झालो. फ्रेश होऊन थोडंसं चहा वगैरे घेतला आणि निघालो तुळजापूरसाठी. तर हे सर्वजण आम्ही गाडीमध्ये बसलो आहोत. तर आमचा नमू आहे बाकीचे सर्व स्वरा लावण्या सर्वजण बसले आहोत. राईट साईडला तुळजापूर ना. ओके टोल रस्ता आहे का. टोल पण असेल का. टोल तुळजापूर 40 किलोमीटर. ओके तर तुळजापूर इथून 40 किलोमीटर आहे. अँड वाटेत जाऊन कुठेतरी मस्तपैकी शेतामध्ये जेवणाचा प्लॅन आहे. चला जेवण करूया. जेवण करण्यासाठी आता थांबलो आम्ही. हे बघा तुळजापूरचा हायवे. तर तुळजापूरच्या हायवेसाठी खूप अशा गाड्या येतात भरपूर एकदम फास्टमध्ये. हे मस्तपैकी लिंबाचं वगैरे झाड आहे. तर प्लॅनिंग करतोय. ते विहीर पण आहे बघूया जेवायचं. झाडाखाली बसून जेवायचा एक आनंद वेगळाच असतोय. त्यासाठी आम्ही इथं थांबतोय जेवणासाठी खास. तर विहीर आहे वाटतं ना. हा विहीर वगैरे आहे इथं मस्तपैकी बघू शकता. ते सगळे येतात जेवणासाठी. शेतामध्ये बसून जेवण्याचा एक आनंद वेगळाच असतोय तसं बघायला गेलं तर. त्यामुळे म्हणलं आता बाहेर जेवावं का. इथं बोरं बघा किती लागलेत. अरे बापरे बोरं जर बघितली ना पूर्ण झाड भरभरून लागलेले आहेत. एकदम भरलेले झाड. आलो आहे असं शेतामध्ये. हे बघू शकता शेत कसं आहे. हायवे साईडला आहे आम्ही. तर हे बघा पूर्ण कांद्याचं शेत आहे. हे बघा कांद्याचं शेत आहे. पूर्ण कांदा लावलेला आहे इथं. ते सासूबाईला काही ओळख लागत नाही. कुठं जाईल तिथं काय आहे की नाही. हां बस बस. खायला किती लागते जेवायला आपल्याला. कांदे 40 रुपये किलो आहेत आपल्याकडे. पुण्याला नाही 40 रुपये अजून पण. हे बघा हायवेच्या एकदम साईडला एकदम असं झाड आहेत मस्त.
किती मस्त वातावरण वाटते शेतामध्ये बसून जेवायला, है ना मामा? तुम्हीच आहे मामा. चला आता मस्त जेवणावरती ताव मारूया काय मामा? खाली बसून जेवायला एक नंबर वाटतंय. हे कांदे बघा आपल्याला फुकट मध्ये मिळालेले कांदे ते. आहे की नाही? पुण्याला गेले तर हे 10 रुपये किंवा 20 रुपये एवढे भेंडी येईल. आपल्या इथं फुकट मध्ये 20 रुपयाला. इथं फुकट. आपले सासूबाई असल्यावर काय विचार करायला नाही जास्त. ते सर्वांनी जेवणाचा आनंद घेतला. सर्वजण मस्तपैकी शेतामध्ये बसून एवढं जेवणाचा मस्त वाटत होतं. या जेवायला, जेवण करू मस्त शेतामध्ये बसून. एक नंबर टेस्ट लागते मामा. त्यांना सांगालोय काय बघा कांदा विषय सारखी काय नाव काढते. हे बघा यांचा व्हिडिओ काढायचं चाललंय, रील्स. काय खरं नाही, आज पूजा सगळं काढून घेऊन जाते. पुढच्या वर्षी आली तर तुला थांबू देणार नाहीत आपल्याला सगळ्यांचं. तर आता हे बघा सगळे चढले ते आपल्या गाडीकडे. तर एवढे जण आम्ही आमच्या कारमध्ये बसलो होतो. हे बघा आमचा नमू काय करतोय. गाडीमध्ये पॅकिंग केलं. बघा आमची सासूबाई आमच्या नमूला कसं खेळवते. नमू आणि खूपच हसतोय. चला निघूया आता, गाडी आता चालू करू आपण हसतोय की. हे बघा स्वरा बसली आमची, एकदम खुश आहे, तिला फिरायला लय आवडतं. बाय 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 सासूबाईला घे. सासूबाईला आरशामध्ये बघूया आपण कोण नाहीये तर हायवेला गाडी ठेवूया. तुळजापूर 29 संभाजीनगर 29 किलोमीटर. तुळजापूरच आहे, तुळजापूर 20 किलोमीटर आहे. घ्यायचं ना हे गाडीच्या मध्ये वळवतोय. हॉर्सवरती मी बकरी बघितली. लागते ना खेळतो. पुढे तुळजापूर अजून शिवाजी चौक आले म्हणून कुठे घाट आहे ना. हा घाट 1 किलोमीटर. बघू आपण आता घाट किती आहे उंच. 1 किलोमीटरचं तर आहे असं म्हणतात. तिकडून लातूर आणि औरंगाबादला पण जाता येतं. तर जंगल वगैरे आहे. पोरं बघा शाळेची मुलं चाललेत. रोजचं त्यांचं येणं जाणं असणार आहे. 5 वाजले तर 4:30 वाजले. अंबाबाई भवानी आई संपत आलेला. संपला का घाट? घाट संपला ना. लेफ्ट साईडला घ्यायचं. गाडी पार्किंग जागा असते ना. चला पार्क केलेली आहे इथं. बघू आता मी लावलंय पार्किंगला पण काय माहिती नाही आता कोणाचं पार्किंग आहे काय आहे ते.
बघू आता आल्यानंतर कोण विचार तर बघूया. कुठून आज जायचं मामा? तिकडूनच ना? हे बघा 50 रुपयाचं वटीचं सामान आहे देवीचं. तर हे देवीला आल्यानंतर घ्यायचं म्हणजे दर्शनाला गेल्यासारखं होतं आहे की नाही? बरोबर आहे ना? हा हे बघा तुळजा भवानी मंदिर. रिक्षा, हे छोट्या मोठ्या रिक्षा आहेत येण्या जाण्यासाठी इथं वापरला जातात. इंटरनल इलेक्ट्रिक आहेत का? अरे वा वा मस्त. तर इथं आपल्याला मंदिराच्या आत येतात. मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे. माहित नाही तर मोबाईलला सक्त मनाई आहे. गोमुख तीर्थ इथून एंट्री आहे गोमुख तीर्थसाठी. हे बघा हे पाणी आहे. हे बघा असं पाणी येत असतं म्हणजे असं हे बघा गोमुख म्हणजे गाईच्या मुखातून पाणी येतं. एक महादेवची पिंड पिंड आहे. हे बघा बघू शकता इथे अशा पद्धतीने. एंट्री करायचं आहे अशी एंट्री आहे. तर इथून आपण आज दर्शनाला मेन मंदिराकडे जाऊ शकतो. पण आतमध्ये गेल्यानंतर मोबाईलची एंट्री नाही आहे म्हणजे मोबाईल परमिशन नाही आहे मोबाईल फोटो वगैरे काढण्यास. पण तरी पण आपण प्रयत्न करू मंदिरामध्ये. ते मंदिर आहे आतमध्ये बाहेरचं. तर असा आतमधला पूर्ण मंदिराचा परिसर बघा. खूप गर्दी आहे आज सुट्टी असून पण. साडी ठेवा. तर हे होय आमचा हॉल वेगळा असणार आहे का? बर बर. पण एका तासात होऊन जाईल ना कारण आम्हाला पुण्याला. ठीक आहे ठीक आहे. ओटी तुम्ही वेगळी चालते. चला हा का हे असे हॉल आहेत वेगवेगळे. पहिला मजला बर बर बर. दर्शन घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला अभिषेक घालावा लागतो. हो का? अभिषेक घातल्यानंतर गाभाऱ्यामध्ये प्रवेश भेटतो. तिथून जायचं का? ऑनलाईन पूजेचं आहे का? बर 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 चालतं चालतं. हां म्हणा. मी देवीचं दर्शन घेऊन आल्यानंतर इथं आरती झाली. इथं रेकॉर्डिंग झालेलं नाही आहे त्याच्यामुळं मला इथं व्हॉइस ओव्हर करावं लागते. तर इथं आरती झाली होती. आरतीमध्ये सगळेजण थांबलो होतो सर्वजण. तर देवीची आरती केली.
तर आमच्या नमूला सासूबाई घेऊन बसली होती, कारण दर्शनाच्या वेळी तो खूप रडत होता, कारण खूप गर्दी होती आणि गरम होत होतं. तर त्याच्यामुळे त्याच्या मम्मीला आणि त्याला आम्ही थोडंसं रिक्वेस्ट करून आम्ही थोडंसं रांगेमधून पुढे घेऊन तिचं दर्शन पटपट करून घेतलं. तर चिंतामणी दगड आहे तुळजापूर मंदिराच्या पाठीमागे. तर तिथे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात की नाही ते दगडावरून आपल्याला लक्षात येतं. तर हे बघा, अशा पद्धतीने उजवा किंवा डावा होकार दिल्यानंतर आपल्याला कळते की आपलं काम होणार आहे की नाही. तर मेहुणीला उजवा होकार आलेला आहे. तर सर्वांनी मिळून फॅमिली फोटो सेशन केलं. तर सर्व व्हिडिओ घेतले, फोटो सेशन घेतले. त्याच्यानंतर थोडंसं इकडं तिकडं आम्ही फिरलो मंदिरामध्ये, मंदिराच्या आवारामध्ये, परिसरामध्ये. तर खूप असं प्रसन्न वाटतं. मंदिरामध्ये खूप गर्दी असते, पण बघू शकता खूपच अशा गर्दी. आणि इथं शेवटची आपल्याला आरती बघायला मिळाली, जेणेकरून बाहेरून आम्ही आरतीचा आनंद घेतला, जेणे आतमध्ये पॉसिबल नाही, कारण खूप गर्दी असते. तर बघू शकता आरतीसाठी सर्व लोक अशी थांबलेली होती. तर इकडे आपल्याला फोटो सेशनसाठी असं एक त्यांनी केलेलं आहे, किंवा वर बसून तुम्ही पाहू शकता काय चाललं आहे आतमध्ये पालखीच्या वेळी वगैरे. तर हे आहे बाजारपेठ आतील. तर आतमध्ये तुम्हाला जे काही छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता, फोटो घेऊ शकता, हळद कुंकू, प्रसाद, पेढे, ह्या सर्व प्रकार तुम्हाला मिळतात. तर बाहेर आल्यानंतर तुम्हाला असे डेकोरेशन केलं होतं. जे मंदिराचा जो एंट्रन्स आहे, तर दर्शन झालं. खूप असं मस्त दर्शन घेतलं आम्ही सर्वांनी. काही छोट्या मोठ्या शॉपिंग्स केल्या. तर त्याच्यानंतर आम्ही परतीचा प्रवास स्टार्ट केला. परतीचा प्रवास स्टार्ट करताना इथून आम्हाला हार्डली 40 किलोमीटर्स आहे तर सोलापूर. तर सोलापूरमध्ये गेल्यानंतर आम्ही थोडासा आराम करून तिथे जेवण करून मेहुणीच्या घरी. तर तिथून आम्ही आमच्या सासरवाडीला जाणार आहोत. तर चला बाय बाय. इथेच ब्लॉग थांबू आजच्या दिवसाचं, आणि आपण नव्या ब्लॉग दुसऱ्या दिवशी आपण नवीन स्टार्ट करू. त्याच्यानंतर मी तुम्हाला तर प्रत्येकाने सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अँड प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. खूप खूप प्रेम द्या, जेणेकरून असेच व्हिडिओ मी बनवत जाईल. थँक्यू सो मच. धन्यवाद.